समोर आज आपण आपल्या विद्यालयामध्ये गेल्या 12 तारखेपासून म्हणजे सोमवारपासून पद्मश्री जयंती सप्ताह साजरा करत आलेला आहे। या सप्ताहानिमित्त आपण व्याख्यानमालेचं आयोजन केलेलं होतं। त्या व्याख्यानमालेमध्ये पहिलं दुसरं पुष्प बाहेर गावातील आपण वेगवेगळे कवी असेल, त्यानंतर वेगवेगळे विषय तज्ञ असतील, अशा सर्वांना आमंत्रित करून आजपर्यंत आपण वेगवेगळे व्याख्यानमालेमधले विषय हाताळलेले आहेत। आज मी या ठिकाणी व्याख्यानमालेमध्ये माझं पुष्प गुंफत असताना मला दिलेला विषय होता मोबाईल आणि त्याचे फायदे व तोटे। आपणा सर्वांनाच माहित आहे मोबाईल ही एक काळाची गरज झालेली आहे आणि मोबाईल ही एक काळाची गरज आहे, परंतु मोबाईल आपण जरा जपूनच वापरला पाहिजे। आणि म्हणूनच या मोबाईल विषयी तुम्हाला मी माहिती सांगत असताना त्याचे फायदे तोटे, त्यावर आपण कोणते उपाय करायचे, असं 3 प्रकारामध्ये मी तुम्हाला माहिती देणार आहे। या ठिकाणी आजच्या स्टेजवरील सन्माननीय अध्यक्ष, त्याचप्रमाणे पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील यांच्या प्रतिमेला वंदन करून मी माझ्या विषयाला सुरुवात करतो। बघा, आजचे युग हे माहिती तंत्रज्ञानाचं युग आहे। आजच्या काळात इलेक्ट्रॉनिक जमाना असल्यामुळे इलेक्ट्रॉनिक तंत्रज्ञान अतिशय प्रगत झालेलं आपण बघतो। इंटरनेटच्या या जमान्यामध्ये प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल, लॅपटॉप, टॅब, संगणक असे वेगवेगळे प्रकार आपण रोज हाताळत आलेलो आहोत आणि या आपल्या दैनंदिन जीवनातील रोजच्या वापरातील वस्तू झाल्यासारखा आहे। जसं मीठ जशी आपली दैनंदिन गरज आहे, त्याचप्रमाणे मोबाईल ही आपली दैनंदिन गरज झालेली आहे। असा मोबाईल आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग झालेला आहे। लहान असो द्या, मोठा असो द्या, प्रत्येकाजवळ आपण बघतो मोबाईल असतो। प्रत्येक जण त्या मोबाईलवर व्यस्त असतो। आपण सर्वजण असं मान्य करूया आता की मोबाईल शिवाय आजचा मनुष्य जगू शकत नाही, इतकं आपण त्या मोबाईलच्या आहारी गेलेलो आहोत किंवा मोबाईल शिवाय आपलं जीवनच व्यर्थ आहे, अशी परिस्थिती आता निर्माण झालेली। बघा, या मोबाईलच्या वापर महत्वाचा फायदा म्हणजे बघा, आपण हवे त्या व्यक्ती बरोबर केव्हाही कुठेही कुठूनही लगेच संवाद साधू शकतो किंवा त्याला फोन केला का लगेच आपण त्याच्याशी बोलू शकतो। हा सर्वात मोठा मोबाईलचा फायदा आहे। त्याचप्रमाणे दुसरा जर आपण फायदा बघितला तर मोबाईल हा हाताळायला अतिशय सोपा आहे। लहान मुलापासून जर बघितलं तुम्ही तर मोठ्या व्यक्तीपर्यंत कोणी सहज मोबाईल हाताळतो। हा त्याचा दुसरा फायदा झाला। नंतरचा फायदा जर आपण बघितला तर मोबाईलमुळे आपण घर बसल्या चित्रपट असतील, गाणी असतील, मनोरंजनात्मक इतर बाबी असतील, इतर कुठलीही माहिती असेल, आपण मोबाईलवर सहज बघतो। मोबाईल मध्ये आपण वेगवेगळी माहिती फीड करतो म्हणजे जतन करतो। आपण त्यामध्ये चांगले फोटो काढतो किंवा इतर आपण माहिती काय करतो त्यामध्ये जतन करून ठेवत असतो मोबाईल मध्ये। त्याचप्रमाणे मोबाईल वरून आपण घर बसल्या कोणतीही खरेदी करू शकतो। उदाहरणार्थ ऑनलाईन कपडे असतील, गाडी असेल, खेळणी, बूट, हॉटेलची बुकिंग असेल, रेल्वेचं तिकीट असेल, विमानाचं तिकीट असेल किंवा आपलं येवणानं जेवण सुद्धा आपण मोबाईल वरून बुक केलं की आपल्याला लगेच त्या हॉटेलमधून जेवण पार्सल येतं। पिझ्झा वगैरे अशा ऑर्डर आपण मोबाईल वरून करतो, आपण उठतो। म्हणजे अशा प्रकारे मोबाईल आता आपल्याला झोपवतो आणि मोबाईल आपल्याला आता उठवतो टायमरच्या आधारे। मोबाईल मध्ये कॅलेंडर असतं, कॅल्क्युलेटर असतं, अलार्म असतो, घड्याळ, नोटबुक, मॅप अशा कितीतरी गोष्टी त्या मोबाईल मध्ये असतात आणि म्हणून एवढं सगळं सामान आपल्याला कुठेही घेऊन जायची आता गरज पडत नाही, आपल्या इच्छित ठिकाणी जातो। म्हणजे अशा प्रकारे मोबाईलचे आपल्याला आणखी फायदे सांगता येतात। त्यातही अजून जर फायदे बघितले, नेट बँकिंग मुळे तुम्ही बघा, नेट बँकिंग मुळे आपल्याला आता बँकेत जायची गरज राहिली नाही। बँकेत जा, रांगेत उभं राहा, मग स्लिप भरा, पैसे काढा किंवा एखाद्याच्या खात्यावर पैसे भरायचे असले तर त्या अकाउंटवर जमा करा स्लिप भरून, असं आता काही राहिलेलं नाही। नेट बँकिंग मुळे आपण काय करतो, फोन पे करतो, गुगल पे। मोबाईल हा व्यापाऱ्यांचा कामधेनू आहे। मोबाईल शिवाय व्यापाऱ्यांचं कुठलंही पानच ढळत नाही। अशा या मोबाईलचे खूप फायदे आहेत।
परंतु त्याचे काही तोटेही आहेत बघा. मोबाईलचे तोटे जर आपण बघायला गेलो, मोबाईलचे अनेक फायदे असले आणि मोबाईल वापरणं ही काळाची गरज जरी असली, परंतु मोबाईलच्या अति वापरामुळे ते एक इलेक्ट्रिक साधन असल्यामुळे त्याचे अनेक तोटे आणि आपल्या मानवी शरीराला अनेक हानिकारक असे किंवा धोका त्यापासून आपल्याला उद्भवतो. तर मोबाईलचे तोटे बघत असताना पहिला तोटा असा आहे बघा, मोबाईल वापरल्यामुळे आपल्या घरातील पती पत्नी असेल, आई मुलगा असेल, आई वडील असतील आणि आजा आजी असेल, आपण असू, आपल्या सर्वांचा संवाद हा मोबाईलमुळे बंद झालाय. जे तो काय करतो, ज्याचा त्याचा मोबाईल घेतो, कोपऱ्यामध्ये जातो, खुर्चीवर बसतो, मोबाईल मध्ये खाली मान वाकून मोबाईल मध्ये त्याचं काम चालू असतं. कोणी कोणासही बोलायला तयार नाही, म्हणजे घरातील संवाद संपला. टपाल क्षेत्रावर त्याचा परिणाम झाला. पूर्वी आपण मामाला असेल, मावशीला असेल पत्र पाठवायचो. आता आपण डायरेक्ट फोन करतो किंवा ऑनलाईन आपण मामाशी, मामीशी, है की नाही, आपल्याला हवं त्या व्यक्तीशी ऑनलाईन आपण बोलू शकतो. त्यामुळे टपाल व्यवस्थेवर त्याचा परिणाम झाला. कॉलेज कुमार जे असतात, कॉलेजमध्ये असणारे मुलं हे तासालाच मोबाईल बाहेर काढतात आणि वर्गामध्ये शिक्षक पुढे शिकवत असताना वर्गातच ते मोबाईलवर काय करतात, देवाणघेवाण करतात किंवा चॅटिंग करत असतात. मग अशामुळं शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील संवाद संपलेला आहे. कॉलेजचे तरुण तरुणी मोबाईलचा गैरवापर करायला लागलेले आहेत. वेगवेगळे रील बनवणे, मुलं मुली वेगवेगळे रील्स बनवतात, है की नाही. ते रील्स बनवत असताना वेगवेगळ्या घटना घडतात, पाय घसरून धरण्यामध्ये मुलं मुली पडतात. म्हणजे या मोबाईलच्या वापराचा धोका निर्माण झालेला आहे. बऱ्याच सरकारी कार्यालयांमध्ये कर्मचारी मोबाईलवर गेम खेळण्यात व्यस्त असतात आणि त्यामुळे सरकारी कामं मागे पडतात, वेळेचा अपव्यय होतो. नवनवीन कंपन्या म्हणजे मोबाईलच्या ज्या नवनवीन कंपन्या आहेत त्या जाहिराती करतात आणि त्यांचंच मॉडेल कसं चांगलं आहे, त्यांचाच मोबाईल कसा चांगला आहे, त्यांच्या मोबाईल मधले फीचर्स, त्यांच्या मोबाईल मधली रॅम किती चांगली आहे, किती जास्त आहे, असं आपल्याला पटवून तरुण वर्गामध्ये त्यांच्या मोबाईल विषयी क्रेज निर्माण करतात आणि महागडे मोबाईल ते आपल्याला विकतात. त्यामुळे पालक वर्गाच्या खिशाला नाक भुर्दंड पडतो. कानात हेडफोन वापरल्याने किंवा कानात हेडफोन घालून मोठा आवाज केल्यामुळे कानाच्या समस्या निर्माण होतात. कानाला कायमचा बहिरेपणा येऊ शकतो. काही काही विद्यार्थी काय करतात माहितीये, मोबाईल चार्जिंगला लावतात, मोबाईल गोधडीमध्ये घेतात, है की नाही. गोधडी कळते ना, आपल्याकडे एक कवी आले, त्यांनी गोधडी तुम्हाला चांगली समजून सांगितली. मग मुलं काय करतात, मोबाईल चार्जिंगला लावतात, चार्जिंग चालू असलेला मोबाईल वरून गोधडी किंवा रजई किंवा रग पांघरून घेतात आणि तो मोबाईल पाहत असतात. असा चार्जिंगला असलेला मोबाईल पाहत असताना तो गरम होतो आणि त्याचा स्फोट होतो. अशा कितीतरी घटना आपण बघितलेल्या आहेत की मोबाईलचे हेडफोन कानात घातलेला आहे, मोबाईल चार्जिंगला लावलेला आहे आणि अशा वेळेस तो मोबाईल गरम होऊन त्याचा स्फोट होतो. किती जरी मुला मुलींचे मृत्यू झालेले आपण बघत आलेलो आहोत आणि त्यावर बोलत चालतात. आणि मग असं ते बोलत असताना बघा काय होतंय, मागून एक येणारी गाडी असेल, पुढून येणारी एखादी गाडी असेल, त्यामुळं काय होतं, ऍक्सिडेंट होतो आणि ऍक्सिडेंट झाला की मग अपघात मध्ये त्या व्यक्तीचा मृत्यू देखील होतो किंवा जास्त जीवित हानी होते, हात मोडणे, पाय मोडणे. त्याचप्रमाणे आपल्या समाजामध्ये काही समाज कंटक लोक असतात, काही माते फिरू वृत्तीचे लोक असतात, काही समाजाच्या विघातक प्रवृत्तीचे लोक असतात, काही लोकांना समाज चांगल्या रीतीने चाललेला देखवत नाही असे लोक असतात. हे लोक काय करतात, मोबाईलचा गैरवापर करतात. समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं, समाजामध्ये दंगल कशी घडेल, समाजाचं सामाजिक आरोग्य कसं बिघडेल याकरिता ते वेगवेगळ्या क्लिपा व्हायरल करतात. आवश्यक असेल तरच मोबाईल वापरावरील उपाय बघा. आवश्यक असेल तरच मोबाईलचा वापर करावा. मोबाईल शक्यतो वरच्या खिशात न ठेवता तो खालच्या खिशात ठेवावा. कारण वरच्या खिशाच्या पाठीमागे काय असतं, हृदय असतं. हृदयाचा आणि मोबाईलचा डायरेक्ट संबंध येतो. तसेच 12 वर्षाखालील मुलांच्या हातामध्ये
मोबाईल देऊ नये, कायद्याने त्यावर बंदी यायला हवी. मोबाईल वरच्या खिशात ठेवल्यामुळे त्याचा हृदयाशी संपर्क येऊन आपले हार्टबीट्स वाढतात, म्हणून मोबाईल नेहमी खालच्या खिशात ठेवावा. वाहन चालवत असताना जर फोन आलाच तर वाहन लगेच बाजूला उभे करावे आणि पाहिजे तेवढं बोलून घ्यावं आणि नंतर मग पुढे जावं. फेसबुक आणि व्हॉट्सअपवर आलेले मेसेज लगेच आपण काय करायचे, डिलीट करायचे, पुढे फॉरवर्ड करायचे नाही, त्याला रिप्लाय देखील द्यायचा नाही. समाज विघातक जे काही व्हॉट्सअपवर मेसेज येतात ते अजिबात फॉरवर्ड करायचे नाही. पालकांनी मुलांसोबत मोबाईलवर व्हिडिओ पाहू नये. नाही तर काय होतं माहितीये का, घरामध्ये बघा आई शेजारी बसलेली, इकडून वडील बसलेले, छोटे छोटे पहिली दुसरीचे मुलं बसलेले आणि ते पालक म्हणजे पूर्ण कुटुंब मोबाईल मध्ये व्हिडिओ बघतात, मोबाईल मध्ये चित्रपट बघतात, आहे की नाही. आणि मोबाईल मधले व्हिडिओ तुम्हाला माहितीये कोणत्या क्वालिटीचे असतात, आहे की नाही. चांगल्या क्वालिटीचे व्हिडिओ असतात आपले घरी जे बघतो ते, आहे की नाही. आणि त्यामुळं त्याचा बाल मनावर, लहान मुलांवर वाईट परिणाम होतो. म्हणून एकत्रितरित्या आपण व्हिडिओ पाहू नये. मोबाईल मध्ये अश्लील माहिती ठेवू नये. बरेच पालक वेगवेगळे चित्रपट, वेगवेगळ्या क्लिपा बघतात आणि तो क्लिपा बघितल्यानंतर ती माहिती डिलीट करत नाही, ती माहिती हिस्ट्री मध्ये गेलेली असते. आणि मुलं इतकी हुशार असतात, मोबाईल हातात दिल्यानंतर पार तो सगळा उचकून टाकतात. आणि लहान मुलं पाहण्यात चुकून जर ती हिस्ट्री गेली, आहे की नाही, जमा झालेली माहिती गेली तर बालकांच्या मनावर परिणाम होतो. म्हणून चांगले व्हिडिओ ठेवायचे, इतर जे काही अश्लील आणि घाणेरडे व्हिडिओ असेल तर काढून टाकायचे. अशा प्रकारे आपण मोबाईलचा जर वापर केला तर आपल्याला कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही. साधन आहे. आपली प्रगती, आपली कीर्ती, आपली समाजातील प्रसिद्धी सर्व काही आपल्याच हातात आहे. परंतु मोबाईल देखील आपल्याच हातात आहे. धन्यवाद.